त्या साहित्यामध्ये भरपूर वाड्यावरती न्यायालयीन प्रक्रिया पण त्याच्यामध्ये इतकं काही होत असेल त्याच्यामुळे असं होता की ते आपल्या मार्गदर्शनासाठी नाही मला वाटणार मीटिंग मिनिट्समध्ये घ्या संपला विषय. दर्शनी भाग तोच आहे, चबुतरा तयार आहे, तिथे बसून टाकू मीटिंगमध्ये मिनिट्समध्ये घेऊन टाकू विषय. तुमच्या मनासारखं होते विषय समजा. भाऊच्या पुतळ्या अन्नपूर्णा कार्य एवढं माझ्या वडिलांचं कार्य नव्हतं. माझ्या वडिलांचं छोटंसं कार्य आहे. सर्वांच्याला मान्य आहे आणि खरोखर तुमच्या मनापासून संपूर्ण आमच्या माझे आभार नाही सगळ्यांचे आभार. तुमचे आभार आकाश भाऊ तुम आगे बढ़ो. एक विनंती आहे की संबंधित ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात ते काम अप्रूव्ह येईपर्यंत असे म्हणतात सर्वांना दिसू दे ना सर्व आकाश भाऊ तुम आगे बढ़ो. तुम्ही आहे म्हणजे दादा आज अण्णाभाऊ साठेच्या जागेसाठी जो निर्णय झाला आहे काय ठरलेलं आहे, काय झालं निर्णय, काय झाला? अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक खामगावमध्ये व्हावं, एक पुतळा तिथे बसावा या दृष्टीने सर्व समाज बांधवांनी उपोषण खामगावमध्ये सुरू केलं होतं आणि त्यांनी जनभावनेतून एक पुतळा बसस्टँडच्या त्या चौकामध्ये बसवलासुद्धा होता. गेले 30-40-50 दिवस झाले हे आंदोलन सुरू होतं. जागेबद्दल एकमत होत नसल्यामुळे हे आंदोलन इतके दिवस लांबलं आणि शेवटी थोर पुरुषांचे महापुरुषांचे पुतळे बसवणे यासाठी शासनाची एक नियमावली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे बरेच आदेश आहेत. त्यामुळे कुठेही हा पुतळा बसवता येत नाही आणि तो अशा जागी असावा जिथे त्याची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे, त्याची स्वच्छता ही सुद्धा अबाधित राहिली पाहिजे, भविष्यात त्याची विटंबना होऊ नये आणि एक भव्य आणि चांगलं सुंदर स्मारक तिथे व्हावं जेणेकरून त्यांचे विचार भविष्यातील पिढ्यांना मिळत राहावे अशी जागा आम्ही त्यांना सुचवत होतो. तरीसुद्धा त्यांच्या भावना त्या विशिष्ट जागेसाठी खूप आग्रही होत्या. त्यामुळे आज आम्ही त्यांच्याशी सविस्तर बैठक केली. बैठकीअंती त्याच जागेच्या आसपास त्यांनी आम्हाला जागा मागितली होती. त्या अनुषंगानं नगर परिषदेच्या इमारतीच्या बाजूला जे नाट्यगृह होते त्या नाट्यगृहाच्या जागेतील थोडा भाग त्यांनी आम्हाला या पुतळा बसवण्यासाठी मागितला आणि सर्व नियमांची तपासणी करून आम्ही आता भविष्यात त्या जागेबद्दल नगरपालिकेचा ठराव घेऊन ती जागा पुतळा समितीला आम्ही देणार आहे आणि त्यानंतर तिथे चांगलं स्मारक अण्णाभाऊंचं तिथे उभं राहील या दृष्टीने आता पुढील कार्यवाही होईल.